पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रॉयल 11 मेंढ आयोजित रॉयल चषक 2022 महापर्व आणि या महापर्वातील दुसऱ्या फेरीतील लढत एका बाजूला DK स्पोर्ट पाटील आवाड तर दुसऱ्या बाजूला वाघजाई स्पोर्ट्स गोशेटवाडी संघ दोन्ही मोठे ताकदीचे संघ आहेत एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतील आणि लवकरात लवकर स्पीडअप करायचा विनंती असेल गोशेटवाडी संघ सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती दाखल करायचे आहेत नॉकआउट मॅच असेल अस्तित्वाची लढाई असेल जो जिंकेल तो मात्र पुढे सरकेल जो हारेल मात्र इथेच थांबेल नक्कीच रॉयल चषक 2022 आपण पाहत आहात एका बाजूला दत्तकृपा स्पोर्ट पाटील आवाड विरुद्ध वाघजाई स्पोर्ट्स गोशेटवाडी संघ डू ऑर डाय सिच्युएशन आहे नक्कीच करो या मरो करा नाहीतर मरा असं परिस्थिती निर्माण आहे रॉयल चषक 2022 मध्ये आपण पाहता सुंदर असं भव्य दिव्य आयोजन रॉयल चषक 2022 चं महापर्व सलामीचे फलंदाज आपण पाहत आहात नक्कीच सलामीचे फलंदाज आपण पाहत आहात राजेश आणि भरत स्ट्राइकवर असेल फलंदाज भरत तर नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पहिल्या फेरीत झाला होता तो मात्र फलंदाज राजेश दोघांवरती जबाबदारी असेल कारण की मोठ्या धावसंख्या उभारायची कारण की गोलंदाजी करत असणार DK स्पोर्ट या संघाकडे मोठमोठे ताकदीचे फलंदाज देखील आहेत त्यामुळे 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न असेल तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषी वेगावरती स्वार होईल पहिला चेंडू राऊंड द विकेट पहिल्या चेंडूवरती मिस टायमिंग स्ट्रोक परंतु चेंडू जाईल घोषित क्षेत्रात धावफलक मात्र 1 ने वाढेल 1 ने पुढे सरकेल धावसंख्येचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल धावफलक 1 या आकड्यावर 1 रन लॉस ऑफ 0 विकेट द एंड ऑफ 1 बॉल नक्कीच एक चेंडू समाप्तीनंतर धावफलक 1 या आकड्यावर गोलंदाजी करत असताना ऋषी काय गोलंदाजी करतो पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळतोय चॅम्पियन गोलंदाज आहे विजेता गोलंदाज आहे प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळतो सुंदर असा फटका बरं त्याच्या बॅट मधून चेंडू जातोय 6 धावांसाठी हा येतोय धमाकेदार षटकार 6 धावा सुंदर असा फटका पाहायला मिळाला चेंडू जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावा नक्कीच आता मात्र ऋषी याच्यावरती गोलंदाजी करत असताना दबाव निर्माण झाला असेल काय होईल पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा घोषित क्षेत्रात मात्र 1 धाव धावफलक मात्र 1 ने पुढे सरकते मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच एक मोठा फटका त्यानंतर एकेरी धावेचं समीकरण असं मात्र धावफलक पाहायला मिळतंय 8 या आकड्यावर 8 रन्स लॉस ऑफ 0 विकेट बिनगडी बाद 8 धावा पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला परंतु कुठेतरी दिशा भरकटताना पाहायला मिळतोय दिशाहीन गोलंदाजी चुकी होते चुकीचं रूपांतर अवांतर धावेचं रूपांतर धावफलकावरती धावफलक 1 ने पुढे सरकेल धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर 9 रन्स सुंदर असा फटका हेलिकॉप्टर खेळलाय चेंडू जाईल सीमारेषा पार हा येतोय अद्भुत आपलातून षटकार 6 धावा आउटस्टँडिंग शॉट काय फटका खेळलाय सुंदर असा MSD स्टाईल नक्कीच महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा हा हेलिकॉप्टर शॉट 6 धावा आणि नक्कीच 2 मोठे फटके मात्र दबाव निर्माण पूर्णपणे करण्यात यशस्वी झालाय की काय आता येणाऱ्या चेंडूवरती पूर्णपणे विचार करावा लागेल ऋषी या गोलंदाजा कोणती लाईन अँड लेंथ ठेवावी या फलंदाज भरत याच्या समोर आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड विकेट सज्ज हाफ ट्रॅकर होता लेग स्टंपच्या तिथून मात्र मारण्याचा प्रयत्न बॅकफुटला आला फलंदाज मात्र 1 धाव धावफलक 1 ने पुढे 16 या आकड्यावर रॉयल चषक 2022 मध्ये आपण पाहतात स्कोररची भूमिका पार पाडताना संदीप देसाई सुंदर असं स्कोररची भूमिका पार पाडतायत सुंदर अशी गोलंदाजी काय गोलंदाजी होती वेगवान तेज तरार वी विल बी टेस्टेड विथ अ पेस नक्कीच
वेगावरती स्वार होतो गोलंदाज, काय गोलंदाजी केले, परफेक्ट यॉर्क बॅट्समन्स लॉक. नक्कीच फलंदाजाला ब्लॉक होल पदीचा चेंडू टाकून लॉक करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. धावफलक पाहायला गेलं तर 16 या आकड्यावर स्थिरवताना नक्कीच गोलंदाजाने कमबॅक केलंय. विश्वास आहे या गोलंदाजावरती, किती मोठे फटके केले तरी सातत्याने सुंदर अशी गोलंदाजी करतो हा गोलंदाज. विनंती असेल स्पीडअप करा डीके स्पोर्ट्स पाटील आवाड. धावसंख्या एक षटक समाप्तीनंतर 16 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट, द एंड ऑफ ओव्हर. एक षटक समाप्तीनंतर 16 धावा बिनगडी बाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील सागावकर नक्कीच ओव्हर द विकेट मारा करेल. कमी धावसंख्या मात्र खर्च करावी लागेल गोलंदाजीला, गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला, कारण की पहिल्या षटकामध्ये मात्र 16 धावा. विनंती असेल स्पीडअप करायचा डीके स्पोर्ट्स. सुंदर असा फटका हेलिकॉप्टर देखील पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. काय फटका खेळलाय, अनबिलिव्हेबल शॉट, अनबिलिव्हेबल. काय फटका खेळलाय, अविश्वसनीय. नक्कीच या 6 धावाने मात्र धावफलका पुढे सरकेल आणि डावखुरा फलंदाज आहे आणि नक्कीच सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते. सुनील सागावकर, विचार करावा लागेल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा चुकी. नक्कीच गोलंदाजी करत असताना कमबॅक केलं होतं गोलंदाज, परंतु चुकी होते. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून एकेरी धावेत समीकरण पाहायला मिळतं या चेंडूवरती. बाईकच्या स्वरूपात एक धाव. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना पाहायला मिळतंय. 23 धावा. वेगवान गोलंदाज पाहायला मिळतो. गेम चेंजर, एक्स फॅक्टर म्हणून ओळखला जातो डीके स्पोर्ट्स संघाकडून सुनील. फोडून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाला मात्र काही फायदा झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच फलंदाजाचं मात्र कौशल्य ओळखलं होतं या गोलंदाजाने आणि नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी, स्टेप आउट करणार माहित होतं. त्यानंतर व्हेरिएशन केलं, चेंडू मात्र मागे ठेवला, निर्धाव. नक्कीच रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसला, परंतु एकेरी धावेमध्ये रूपांतर होतंय. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. सुनील, विनंती असेल डीके स्पोर्ट पाटील आवाड, लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. वेळेचं बंधन असेल. सुंदर असा फटका, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली, सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय आउटस्टँडिंग षटकार. 7 धावा. काय फटकेबाजी करतोय. नक्कीच राजेशच्या स्ट्रॉंग झोन मध्ये हा लॉंग षटकार. बिग बॅटल पाहायला मिळतं. दुसऱ्या फेरीतील लढत, एका बाजूला डीके स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला वाघजाई स्पोर्ट्स गोषटवाडी. सुंदर अशी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आता मात्र फटका फसलाय. धावफलक मात्र 1 ने पुढे सरकेल. खेळण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने, परंतु ऑफ साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि धावफलक 31 या आकड्यावर. विनंती असेल स्पीडअप करायचा. शेवटचं षटक लवकरात लवकर गोलंदाज दाखल करायचा खेळपट्टीवरती. विनंती असेल इंद्रजित पाटील, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. येणारा काळ अजून देखील तिसरी फेरी खेळवायची आहे. वेळ खूप कमी आहे. तुम्हालाच तिसरी फेरी खेळायची आहे. दोन्ही संघ लवकरात लवकर, वेळेचं बंधन असेल, स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजा, सुंदर अशी गोलंदाजी केली होती मागील मॅच मध्ये. आता मात्र दुसऱ्या फेरीतील लढत आहे. इथे देखील सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल. सटीक लाईन आणि सटीक लेंथ या गोलंदाजी करेल का या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. नक्कीच फटका फसलाय, फलंदाज देखील फसलाय की काय आणि चुकी. कॉलिंग चुकलं, कॉलिंग चुकल्यानंतर संवाद चुकला, संवाद चुकल्यानंतर मात्र
एक धाव पूर्ण, दोन धावा पूर्ण. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत आणि दोन धावा धावफलकावरती ऍड होतील. धाव संख्या जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावर. 33 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा सुंदर अशी पार्टनरशिप बिल्ड करताना राजेश आणि भरत. नक्कीच पार्टनरशिप भागीदारी पुढे जाताना पाहायला मिळते. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न फसला गेला. चेंडू कुठेतरी खाली राहिला आणि खाली राहिल्यानंतर बीट झाला फलंदाज आणि त्यानंतर फलंदाजाने धाव घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर फलंदाज फसला. फलंदाज बाद झाला. धावचीच्या स्वरूपात रनआउटच्या माध्यमात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. भरत बॅक टू द डग आउट. विनंती असेल स्पीडअप करायचा आहे डीके स्पोर्ट तसेच गोशेटवाडी संघ. राजा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. स्ट्रायकर असेल राजेश, ओव्हर द विकेट मारा करेल. जबाबदारी असेल या गोलंदाजावरती. हा मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो फलंदाज. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली येतोय. फलंदाज कुठेतरी चुकी करतोय. क्षेत्ररक्षक खाली येईल तोपर्यंत जेल सुटतोय. तोपर्यंत मात्र दोन धावा पूर्ण आणि चुकी होते कुठेतरी. जिथे मात्र जेल घेण्याचा प्रयत्न झाला असता तिथे मात्र दोन अतिरिक्त धावा मात्र धावफलकावरती वाढताना पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावर. सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 2 धावांसाठी. नक्कीच सुंदर असा फटका होता परंतु दिशा कुठेतरी घोषित क्षेत्राची होती. धावफलक मात्र 2 ने पुढे 37 या आकड्यावर. रॉयल 11 मेंढ आयोजित रॉयल चषक 2022 या पर्वातील दुसऱ्या फेरीतील लढत. एका बाजूला डीके स्पोर्ट पाटीलावर तर दुसऱ्या बाजूला वागदे स्पोर्ट्स गोशेटवाडी. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा राजा टू राजेश. नक्कीच हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकर सुंदर असा पटकावण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. नक्कीच काय गोलंदाजी केली. टॉप एज घेऊन मात्र फलंदाज ची बॅटची कडा घेऊन मात्र चेंडू जातोय. यष्टी रक्षक इंद्रजित पाटील. सुंदर असा जेल पकडण्यात यश. फलंदाज मात्र बाद. फलंदाजाला मात्र माघेरी जावं लागेल. आज मात्र खूप चेंडू मात्र गोलंदाजाचे बॅटची कडा घेऊन फलंदाजांच्या मात्र क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाने सुंदर असा झेल पकडलेत. आज मात्र सुंदर असं व्हेरिएशन पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी करतायत सकाळच्या सत्रापासून सर्व गोलंदाज. राजा राऊंड द विकेट आणि हलक्याताने टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचेल 1 या आकड्याने पुढे. धावफलकावरती बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावत पळत 1 ने पुढे जाईल. 38 धावा. 3 षटक समाप्तीनंतर 38 धावा. आता मात्र येणारे 18 चेंडू 39 धावा. 39 धावा 18 चेंडू. 13च्या सरासरीने धावसंख्या मात्र 18 चेंडूंमध्ये 39 सर करायचे आहेत. मोठ्या ताकदीचे फलंदाज डीके स्पोर्ट संघाकडे पाहायला मिळतात. एका बाजूला इंद्रजित पाटील तर दुसऱ्या बाजूला सुनील सागावकर. तर या दोन्ही फलंदाजांवरती जबाबदारी असेल 18 चेंडू 39 धावांचं आव्हान पार करण्यासाठी. मोठं शिखर आहे. मोठं माउंट एव्हरेस्ट मात्र चढायचं आहे. परंतु गोलंदाजी जराशी तिखट झाली तर पूर्णपणे सामन्यावरती थोडस पकड निर्माण करण्यात गोशेटवाडी संघाला मात्र पाहायला मिळेल गोशेटवाडी संघ. परंतु येणारा काळ वेळ आणि कालावधी ठरवेल काय घडेल काय बिघडेल. रॉयल चषक 2022 महापर्व आपण पाहतात. एका बाजूला पाटील आव्हाड तर दुसऱ्या बाजूला गोशेटवाडी.
तर पुढील मायक्रोफोनवरील आवाज, एक गोड आवाज तुषार शिंदे सर ना, बरोबर ना, तुषार शिंदे सर, वेटू तुषार शिंदे सर, मायक्रोफोनवरील पुढील आवाज. तर विनंती असेल, जसा या दुसऱ्या पर्वाचा शेवट होईल तसा मात्र तांडव 11 दजगाव संघ टॉस साठी तयार राहायचा आहे. शेवटची लढत आपणास खेळताना पाहायला मिळेल. दजगाव विरुद्ध या दोन्ही संघातील विजेता संघ तिसऱ्या फेरीतील लढत आपण पाहणार आहोत. थँक्यू तेजस कदम. जाऊया सामन्याच्या दिशेने. आपण अंतिम चरणाकडे आजचा दिवस इथे जातोय आणि आजच्या दिवसामधील शेवटून दुसऱ्या क्रमांकाचा सामना सुरू आहे. यानंतर अंतिम सामना आपल्या समोर येईल आपल्या भेटीला. थँक्यू. तर हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो या संध्याकाळच्या सत्रामध्ये. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई सोचो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड मत भागो तुम. यावेळेस मात्र पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू गेलाय आणि चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये पहिल्या विकेटचं पतन. खेळाडू बाद. इंद्रजित पाटील बाद झालेत. डॅनियल विक्टरी न्यूझीलंडचा एक खेळाडू होता. त्याची पर्सनॅलिटी जर पाहिली आणि इंद्रजित पाटील जर पर्सनॅलिटी तुम्ही पाहिली तर बरंचसं साम्य या दोघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथं बाद झालेत इंद्रजित पाटील. तर सेम पर्सनॅलिटी आहे, कारण गॉगल लावून ते देखील क्रिकेटमध्ये खेळलेत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय नो मॅन्स लँड झोन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि एकेरी धाव इथे मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते. एक धावफलकावरती पहिली धाव आली आहे. 39 धावांचे लक्ष इथे असणार आहे. निर्धारित 3 षटकांमध्ये तुम्हाला 39 धावा बनवायच्यात. एक धाव इथे बनवली गेली आहे आणि पहिला फलंदाज जो बाद झाला तो मात्र खूप लवकर बाद झाला. पहिला चेंडू फेस करत असताना इंद्रजित बाद झाला होता. गोल्डन डकचा शिकार शून्यावरती बाद झाला होता. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. राजेशचा हा चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. व्हाईट बॉल आणि दंडित केलंय एका धावेकरता गोलंदाजाला पंचांनी पहा आणि हा चेंडू पुन्हा एकदा टाकायचा आहे याची मात्र सूचना. वाईडच्या माध्यमातून येणारी एकेरी धाव. यावेळी मात्र फाईन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एकेरी धाव तिथे घोषित मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते.
एज लागले थर्डमॅन रिझनला लेग बाईच्या माध्यमातून एकेरी धाव या ठिकाणून असं प्रतीत झालं की एज लागलं होतं, परंतु पंचांची नजर चेंडूवरती होती, पायावरती जाऊन चेंडू आदळला होता. एकेरी धाव इथे मिळेल. एकेरी धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते 5 धावा धावफलकावरती. पहिले षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र इनफिल्डला क्लिअर केलं. चांगला फटका आहे, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झाला. आउटफील्ड तेज आहे त्या दिशेने, परंतु चेंडू चुकीच्या ठिकाणी पडला असावा आणि 2 धावा इथे मिळतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक इथे संपलंय. बारा चेंडू आणि 32 धावांची अजून देखील आवश्यकता जिंकण्यासाठी. डीके स्पोर्ट संघाला जिंकण्यासाठी नक्कीच 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. लिगल 12 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 32 रन्स. 12 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाजीसाठी सचिन सज्ज झालाय, तर फलंदाजीसाठी सज्ज होतील फलंदाज सुनील सागावकर. हा देखील एक मोठा फलंदाज आहे. पहिला चेंडू विरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडू जातोय, परंतु धाव एकेरी असणार आहे. कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर तुम्ही पाहिली, जॉग्राफिकली जर हे मैदान तुम्ही पाहिलं, तर बिहाइंड दी विकेट आणि स्क्वेअर ऑफ दी विकेट थोडंसं शॉर्ट आहे आणि त्यामुळं तिकडे थोडंसं घोषित क्षेत्र आपण ठेवलंय. त्या क्षेत्रामध्ये जर चेंडू गेला तर एकेरी आणि दुहेरी धावा घोषित आहेत. तर एकेरी धाव इथे घोषित मिळते. त्या धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 8 धावा धावफलकावरती. आठ धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. मिड विकेट रिजनला चेंडू गेलाय. एकेरी धाव मिळेल. चांगल्या फटक्यावरती जर धाबा कमी आल्या तर या गोष्टीचं एकमेव कारण असू शकतं, ते म्हणजे केवळ आणि केवळ चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सचिन सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, अर्थात पंजाच्या डावीकडून उजव्या हाताने, माफ करा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शरीरावरती जाऊन हा चेंडू आदळतोय. एकही धाव इथे मिळणार नाहीये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत गोलंदाज सचिन. पुन्हा एकदा सज्ज आहेत. डाव्या हाताने पंचांच्या डावीकडून, अर्थात लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र मिस टाइम झाला. हवेत चेंडू जातोय. खेळाडू तिथे तैनात आहे आणि कुठलीही चूक होणार नाहीये. सरळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये आणि आणखी एका विकेटचं इथे पतन होतंय. थोडीशी खेळाडूंची नावं कमी माहितीत आपल्याला. नवीन फलंदाज ऋषी मैदानामध्ये जातोय आणि विकेट इथे बॅक टू बॅक जाताना पाहायला मिळतात. डीके स्पोर्ट संघाच्या थोडासा बॅकफुटला गेलाय. राजेश कुराडे, काय फलंदाजी राहिली होती राजेशची. अतिशय देखणे फटकेबाजी त्याची मात्र पाहायला मिळाली. क्लीन हिटिंग काय असतं याचा मात्र उत्तम प्रत्यय त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय आणि झेल इथे मात्र पकडला गेलाय. नक्कीच आता मात्र बॅकफुटला गेलाय डीके स्पोर्ट संघ आणखी थोडासा. सुनील इथे बाद झालाय. नवीन फलंदाज दुर्गेश मैदानामध्ये जातोय. धावा झाल्यात तर 9. दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकेरी धाव इथे मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 10
आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 5च्या सरासरीने 10 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायचे 39. म्हणजे शेवटचे येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी आवश्यकता. 6 चेंडू 29 धावा. पाच षटकारांची मॅच असं म्हणावं लागेल, कारण जर नो आणि वाईट जर नाही आला तर 6 चेंडू आणि 29 धावा हे इक्वेशन बनत आहे. 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता. दिशा पहिल्याच चेंडूवरती चुकली आहे. व्हाईट बॉल. या मॅच मध्ये काही मिरॅकल्स इथे होत आहे का, चमत्कार काही होईल का, ते मात्र सर्वांना पाहायचंय. अजूनही शेवटचे येणारे 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता. अतिशय चांगला चेंडू. काय कमबॅक काय असतो याचा मात्र उत्तम प्रत्यय इथे करून दिलाय गोलंदाज निलेशने. पहिला चेंडू वाईट टाकला, हाफ ट्रॅकर होता, परंतु त्यानंतर मात्र अतिशय चांगला कमबॅक. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कमबॅकला खूप सारं महत्व आहे. नवीन फलंदाज पप्पू पाटील मैदानामध्ये जात आहेत. दुर्गेश बाद झालाय. तर पप्पू पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचे बक्षीस असणार आहे. यावेळी मात्र मिस टाइम झालाय. हा वेच चेंडू जातोय. एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु आता मात्र थोडीशी मॅचची स्थिती पाहून खेळाडू देखील थोडीशी मजा करण्याचा प्रयत्न करतात मैदानावरती. परंतु कॅचेस इथे मात्र पकडणं जरुरी असतं क्रिकेटच्या सामन्यामध्ये. कॅचेस विन द मॅचेस असं आपण सातत्याने सांगत असतो. कॅच मात्र सुटलाय, परंतु तितकंसं सिरियसनेस कुठेही पाहायला मिळालं नाही. आणि ह्या टीमचं एक वैशिष्ट्य आतापर्यंत संयम नक्कीच तुम्हाला पाहायला मिळालाय गोशेटवाडी संघाचा. यावेळेस मात्र दिशा चुकली आहे. वाईट बॉल आणि वाईटच्या माध्यमातून येणारे एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात तर 13. अतिशय चांगली कामगिरी गोशेटवाडी संघाची देखील तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर मात्र एक बिग फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील अंतिम मॅच जी असेल ती. यावेळेस मात्र एज लागतंय. चेंडू गेलाय लॉंग स्टॉप रिझनला. घोषित क्षेत्रामध्ये एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते 14 धावा. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पंच शेवटच्या बॉलवरती काय झालं ते सांगा जरा. विकेट आहे. तर आणखी एक विकेट इथे मिळते फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. नवीन फलंदाज राजू रोडे मैदानामध्ये. आणि अंतिम सामन्यामध्ये काय होतंय ते मात्र सर्वांना पाहायचंय. मित्रांनो, क्रिकेटचे नियम मात्र बदलले जातात. पहा, काही नियम बदलले गेलेत. तर क्रिकेटमध्ये दरवर्षी नियम बदलले जातात. 1 ऑक्टोबर हा असा दिवस असतो की त्या दिवशी मात्र त्याच्यावरती जी मान्यता येते नियम बदलांवरती, इम्प्लिमेंटेशन तुमचं होत असतं. ते नियम लागू केले जातात. त्याच्यावरती मात्र वर्षभर विचार केला जातो. मॅच मध्ये फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, औपचारिकता. यावेळेस मात्र मोठा फटका आहे आणि पाहूयात पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. चेंडू जातोय षटकार. 6 धावा. आणि इथे मात्र संघ जिंकलाय. गोशेटवाडी संघाने विजय इथे मिळवलाय. हॅलो 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 हॅलो
तरी आजच्या दिवसातली शेवटची मॅच गोषटवाडी आणि तांडव 11 टॉससाठी यायचं आहे. तरी दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर टॉस